ओम साईराम. मी प्रियंका. आपण दादासाहेब खापर्डे यांची शिर्डी रोजनिशी या पुस्तकाचे वाचन करीत आहोत. आज आपण पुढील भाग वाचणार आहोत. दिनांक 20/2/1912. आम्ही काकड आरतीला उपस्थित राहिलो. या आरतीच्या वेळी विशेष नमूद करण्यासारखी घटना घडली. ती अशी की साई साहेबांनी ईश्वर सर्वात महान आहे हे एवढे एकच वाक्य बोलून चावडी सोडली व मशिदीत प्रवेश केला. प्रार्थनेनंतर मी, उपासनी, बापूसाहेब जोग, भीष्म व श्रीमती लक्ष्मीबाई कौजलगी मिळून पंचदशीचा वर्ग भरविला. साई साहेब जेव्हा आपली सकाळची पायी फेरी करून परत आले तेव्हा मी मशिदीत गेलो. त्यावेळी त्यांनी मशिदीची पुनर्बांधणी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, या कामासाठी पुरेसे धन उपलब्ध आहे. याच विषयावर ते पुढे बोलत राहिले. बडोद्याहून शिर्के परिवारातल्या काही महिला येथे आल्या आहेत. त्या मध्यान्हीच्या आरतीला उपस्थित राहिल्या. आरती नेहमीप्रमाणे पार पडली. साई साहेब जेथे बसत असत त्या जागेवर राधाकृष्णबाईंनी करकोच्याची अंडी टांगून ठेवली होती. ती साई साहेबांनी खेचून काढून दूर फेकून दिली. दुपारी आम्ही पंचदशीचा वर्ग पुढे चालू केला. तो झाल्यावर सायंकाळी 6 वाजता मशिदीत गेलो. त्यावेळी साई साहेबांनी 2 गोष्टी सांगितल्या. त्यापैकी जी मला आवडली ती पहिली कथा काय होती ती मी आठवू शकत नाही. त्या कथेबाबत मी माझ्या पत्नीला तसेच त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना विचारून पाहिले, पण त्या साऱ्यांनाही त्या गोष्टीचा विसर पडला होता. ते एक आश्चर्यच आहे. दुसरी कथा अशी होती की एक म्हातारी आपल्या मुलाबरोबर राहत होती. तो मुलगा गावातील प्रत्येक मृत माणसाच्या अंत्येष्टिक्रियेत सहाय्य करीत असे. त्याबद्दल त्याला त्याचा मेहनताना मिळत असे. एकदा प्लेगची साथ बळावली आणि त्या साथीत बरेच जण मरण पावले. त्यामुळे त्याला बरीच मिळकत प्राप्त झाली. एके दिवशी अल्लाने त्या वृद्धेची भेट घेतली व तिला तिच्या मुलाच्या धंद्यातून अधिक फायदा घेऊ नये असे सांगितले. ती याबाबत आपल्या मुलाशी बोलली, पण त्याने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि सरते शेवटी तो मरण पावला. तेव्हा त्या वृद्धेने आपला उदरनिर्वाह कापसाचे सूत कातून चालविला. अल्लाने तिच्या पतीच्या नातेवाईकांकडे जाण्यास सांगितले, पण तिने तसे करण्यास नकार दिला. एके दिवशी काही ब्राह्मण तिच्याकडे कापूस खरेदी करण्याच्या इराद्याने आले. त्यांनी तिच्या घराची बारकाईने टेहाळणी केली. रात्री ते फोडले, म्हणजे घर फोडले. त्यापैकी एक घरफोड्या तिच्या समोर नग्न अवस्थेत उभा राहिला. नगरातले लोक या अपराधाबद्दल त्याला ठार मारतील म्हणून त्या वृद्धेने त्याला तिथून पळून जाण्यास सांगितले. म्हणून तो माणूस पळून गेला. कालांतराने ती वृद्ध महिला मरण पावली आणि ती त्या घरफोड्याची मुलगी म्हणून जन्माला आली. ही कथा मला अगदी अचूक समजली. याविषयी माझी पूर्ण खात्री नाही. ही कथा मला अगदी अचूक समजली आहे याविषयी माझी पूर्ण खात्री नाही. आम्ही साईबाबांचे त्यांच्या सायंकाळच्या फेरफटक्याच्या वेळी व रात्री दर्शन घेतले. वाड्यातील आरतीनंतर भीष्मांनी भागवत व दासबोधाचे वाचन केले. दिनांक 21/2/1912. मी नेहमीप्रमाणे वेळेवर उठलो, परंतु ज्यांना आम्ही साक्षात्कारी बुवा म्हणतो त्या देवजीच्या गडबडीमुळे माझ्या प्रार्थनेत अडथळा आला. मी माझ्या मनावर ताबा ठेवला व प्रार्थना उरकली. नंतर आम्ही साई महाराजांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले आणि मग आम्ही आमचा पंचदशीचा वर्ग भरविला. त्यानंतर मी मशिदीत गेलो. तेथे बडोद्याच्या शिर्के परिवारातील महिला साई सेवा करीत असल्याचे दिसले. मुंबईहून आज आलेल्या एका नर्तिकेने मशिदीत काही गाणी म्हटली. आपण बाळकृष्ण बुवांची शिष्य आहोत असे ती सांगते. साईबाबांनी तिची गाणी ऐकली. त्यानंतर दुपारची आरती नेहमीप्रमाणे पार पडली. त्यावेळी साईबाबा खूपच प्रसन्न मनस्थितीत असल्याचे दिसले. दुपारच्या भोजनानंतर मी काही वेळ पहुडलो.
उठल्यावर आमच्या नेहमीच्या मंडळी समवेत पंचदशीचा वर्ग पुढे चालू केला. सूर्यास्ताच्या सुमारास मी साईबाबांचे त्यांच्या सायंकाळच्या फेरफटकेच्या वेळी दर्शन घेण्यास गेलो. नंतर वाड्यातील आरती झाल्यावर पुन्हा शेजारतीच्या वेळी गेलो. आजची शोभायात्रा व त्यासाठी केलेली व्यवस्था भव्य आणि दिव्य होती. झांजाती वाद्यांच्या गजरात भजन कार्यक्रम पार पडला. शेजारती नंतर मशिदीत मुंबईच्या नर्तिकेने काही गाणी सादर केली. रात्री भीष्मांनी भागवत व दासबोधाचे वाचन केले. दिनांक 22/2/1912 सकाळी काकड आरती झाली व तिला आम्ही सर्व उपस्थित राहिलो. शिर्के परिवारातील महिला आरतीनंतर लगेच आपल्या सेवक सहचार्यांसह निघून गेल्या. मुंबईची नृत्यांगनाही आपल्या माणसांबरोबर निघून गेली. तिने सांगितले की तिला अमरावतीला जायची इच्छा आहे. नेहमीप्रमाणे आम्ही आमचा पंचदशीचा वर्ग भरविला. वर्ग संपल्यावर मला कळले की माझ्या पत्नीला आज सकाळी 9 वाजण्यापूर्वी एक स्वप्न पडले. साईबाबांनीही दादा केळकर व बाळा शिंपी यांच्याकडे मी परत जाण्याविषयी काही बोललो का म्हणून विचारणा केली. नाटेकर म्हणजेच हंस यांच्याकडून मला एक टिप्पणी मिळाली आहे की त्यात मला साधारणपणे या महिन्याच्या अखेरीस अमरावतीला परत जाण्यासाठी परवानगी मिळेल. या सर्व गोष्टीमुळे माझ्या पत्नीच्या आशा बऱ्याच उंचावल्या. परंतु दुपारच्या आरतीच्या वेळी साईबाबांकडून या संबंधात कोणताच उल्लेख झाला नाही. मध्यान्ह आरतीच्या वेळी माधवराव देशपांडे हरद्याहून परत आले. त्यांची पत्नी व मुलेही अहमदनगरवरून आली. दुपारी भोजन झाल्यावर मी थोडा वेळ पहुडलो. उठल्यावर पंचदशीचा वर्ग पुढे चालविला आणि तो जवळजवळ सूर्यास्त होईपर्यंत चालूच राहिला. नंतर उशीर झाल्याने मी घाईघाईत मशिदीत गेलो. साईसाहेबांचे दर्शन घेतले व उदी घेतली. रात्री भीष्मांनी दासबोध व भागवताचे वाचन केले आणि भजन गायले. भाटे, बापूसाहेब, अबकारी निरीक्षक व त्यांची काही मुले रात्री मला भेटण्यास आली आणि मग आम्ही काही वेळ साईबाबांकडून नित्य घडणाऱ्या विस्मयांकित घटना संबंधीच्या नेहमीच्या विषयावर गप्पा मारीत बसलो. त्यावेळी तेथे माधवराव देशपांडेही उपस्थित होते. दिनांक 23/2/1912 मी नित्याप्रमाणे उठलो, प्रार्थना केली आणि पंचदशीचा वर्ग भरविला. आमच्या या वर्गात नेहमीच्या सदस्यांव्यतिरिक्त नाशिकची श्रीमती सुंदराबाई नावाची महिला उपस्थित होती. आम्ही साईबाबांचे ते बाहेर निघताना व पुन्हा बाहेरून परत मशिदीत आल्यावर दर्शन घेतले. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. ते जेव्हा तरुण होते तेव्हा ते एका सकाळी बाहेर पडले आणि एकाएकी त्यांना मुलीचे रूप प्राप्त झाले. काही वेळपर्यंत ते त्याच अवस्थेत होते. त्यांनी याबाबत विस्ताराने काही सांगितले नाही. मध्यान्ह आरती नेहमीप्रमाणे पार पाडली. आज बरेच लोक पूजा करायला आले. दुपारच्या भोजनानंतर मी काही वेळ पहुडलो. उठल्यावर पंचदशीचा वर्ग पुढे चालू केला. आज माधवरावांनी साईबाबांजवळ माझ्या परत जाण्याच्या बाबतीत विचारले. तेव्हा अलीकडचा काही काळ मला अगदी प्रतिकूल असल्याने मी येथे आणखी काही महिने राहावे असे उत्तर मिळाले. सायंकाळी आम्ही साईबाबांचे त्यांच्या संध्याकाळच्या फेरफटकेच्या वेळी आणि वाड्यातील आरतीनंतर दर्शन घेण्यास गेलो. शेजारती झाल्यानंतर भीष्मांनी भागवत व दासबोधाचे वाचन केले. दिनांक 24/2/1912 मी काकड आरतीस उपस्थित राहिलो. त्यानंतर आमचा पंचदशीचा वर्ग भरविला. आम्ही साई महाराजांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले. त्यानंतर दुपारच्या माध्यान्हीच्या आरतीस मशिदीत उपस्थित राहिलो. सारे काही एकदम नित्याप्रमाणे सुरळीत पार पडले. दुपारच्या भोजनानंतर मी काही वेळ नेहमीसारखा पहुडलो. कोपरगावचे मामलेदार श्री साने व महसूल निरीक्षक नानासाहेब भेरे, बाळासाहेब भाटे यांच्या समवेत आलेले आहेत. त्यांच्याबरोबर मी काही वेळ गप्पा मारीत बसलो. ते तिथून निघाल्यावर आम्ही पंचदशीचा वर्ग पुढे चालू केला, पण त्यातील प्रगती मात्र अगदीच मंद गतीने झाली. आम्ही साईबाबांचे त्यांच्या सायंकाळच्या फेरफटकेच्या वेळी दर्शन घेतले. सायंकाळी वाड्यातील आरतीनंतर झालेल्या भजन कार्यक्रमाला नाशिकच्या महिलांनी साथ दिली. त्यांचा आवाज मधुर आहे, पण त्या प्रकृतीने खूपच अशक्त दिसतात. त्यामुळे त्या आपला आवाज अधिक चढवू शकत नाही.
दिनांक 25/2/1912. मी सकाळी लवकर उठलो, प्रार्थना केली आणि माधवराव देशपांडे नागपूरला निघत असल्याचे पाहिले. तेथून ते नानासाहेब चांदोरकर यांच्या मुलाच्या विवाहास ग्वाल्हेरला जाणार आहेत. परत येताना वाटेत ते बनारस, अलाहाबाद, मथुरा व इतर तीर्थक्षेत्रांची यात्रा करणार आहेत. आम्ही आमचा पंचदशीचा वर्ग भरविला, पण उपासनेंना बरे वाटत नसल्याने त्यातील आमची प्रगती मंद गतीने झाली. मध्यान्हीची आरती व दुपारचे भोजन झाल्यावर आम्ही आमचा पंचदशीचा वर्ग पुढे चालू केला आणि त्यात काहीशी प्रगती केली. संध्याकाळी वाड्यातील आरतीनंतर आम्ही शेजारतीला उपस्थित राहिलो. त्यानंतर भीष्मांनी दासबोधाचे वाचन केले. दिनांक 26/2/1912. मी काकड आरतीला उपस्थित राहिलो. साईबाबा आधी काही न बोलता मशिदीत गेले. नाशिकहून आलेल्या महिला सकाळी निघून गेल्या. त्यानंतर आम्ही आमचा वर्ग भरवला आणि साईबाबांचे ते बाहेर निघताना व पुन्हा मशिदीत परतल्यावर दर्शन घेतले. त्यांनी एका भावाची गोष्ट सांगितली. या भावाने एकदा गैरवर्तणूक केल्याने परिणामता त्याला जाती बाहेर काढण्यात आली. साईबाबांनी मग त्याची देखभाल केली आणि सरते शेवटी त्याला पुन्हा जातीत घेण्यात आले. मध्यान्हीची आरती नेहमीप्रमाणे पार पडली. दुपारच्या भोजनानंतर मी काही वेळ पहुडलो. उठल्यावर आम्ही आमचा पंचदशीचा वर्ग पुढे चालू केला. पुण्याहून श्री दातार नावाचे ग्रस्त आपल्या मुलासह आले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वावरून ते वकील दिसतात. ते एका हॉलमध्ये उतरले आहेत. आम्ही साईबाबांचे त्यांच्या फेरफटक्याच्या वेळी दर्शन घेण्यासाठी मशिदीत गेलो. वाड्यातील आरतीनंतर भागवत व दासबोधाचे वाचन आणि त्यानंतर भजन झाले. भजनाला श्रीमती कौजलगी व मुलाने साथ केली. दिनांक 27/2/1912. मी नित्याप्रमाणे उठलो, प्रार्थना केली आणि आमचा पंचदशीचा वर्ग भरवला. साईबाबा बाहेर निघताना त्यांचे आम्ही दर्शन घेणे प्रथमच चुकले. ते परत आल्यावरच त्यांचे आम्हाला दर्शन घडले. सकाळी सुमारे 11 वाजता आम्ही मशिदीत गेलो. तेव्हा साईबाबा म्हणाले की ते एका शेतामधून चालत असताना तेथे त्यांनी मोठमोठे पोपट पाहिले. बाबांची चाहूल लागल्याने ते पोपट उडून गेले. बाबा त्यांच्यापासून दूरवर उभे राहून त्यांच्या आकारांची व रंगांची प्रशंसा करू लागले. मध्यान्हीची आरती नेहमीप्रमाणे पार पाडली. दुपारच्या भोजनानंतर मी काही वेळ पहुडलो. उठल्यावर आमचा पंचदशीचा वर्ग पुढे चालू केला व तो सूर्यास्त होईपर्यंत चालू ठेवला. त्यानंतर आम्ही साई महाराजांचे त्यांच्या सायंकाळच्या फेरफटकेच्या वेळी दर्शन घेण्यास गेलो. रात्री वाड्यातील आरतीनंतर शेजारती झाली. त्यानंतर भीष्मांनी दासबोध व भागवताचे वाचन केले. दिनांक 28/2/1912. मी काकड आरतीला उपस्थित राहिलो. तिथून परतल्यावर प्रार्थना करीत असताना पुण्याहून धोंडो बाबा आले. ते अलीकडेच बर्माहून परतले आहेत. मी त्यांच्याबरोबर गप्पा मारीत बसलो. आमच्या गप्पांचा विषय माझे मित्र टिळक यांची प्रकृती व त्यांच्या मनस्थितीबद्दल होता. परिस्थितीच्या अंतर्गत जेवढी असू शकेल तेवढी प्रकृती त्यांची चांगली आहे. मी परतून वकिली करावी अशी त्यांची इच्छा आहे, परंतु ते तर साईसाहेब काय सांगतील यावर अवलंबून आहे. आम्ही आमचा पंचदशीचा वर्ग भरवला. त्या वर्गाला बाळासाहेब भाटे उपस्थित राहिले. आम्ही साईसाहेबांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले आणि ते परतल्यावर मी मशिदीत गेलो. त्यांनी मला जीवमुनी दक्षिणा देईल काय असे विचारले. आता हे जीवमुनी म्हणजे काय हे काय मला कळू शकले नाही. तरी आदेश झाला तर जीवमुनी दक्षिणा देतील असे उत्तरलो. त्यावर ते म्हणाले की जीवमुनी देणार नाही. त्यांनी मला भरपूर फळे व मिठाई दिली. दुपारच्या आरती पार पडली. आज एकादशी असल्याने मी व रघुनाथ यांच्याखेरीज इतर कुणीही न्याहारी व दुपारचे भोजन केले नाही. धोंडोबाबांनी उपवास केला. ते दादा केळकरांचा मुलगा भाऊ यांच्यासह सायंकाळी 4च्या सुमारास पुण्यास निघून गेले परत. त्यानंतर आम्ही आमचा पंचदशीचा वर्ग पुढे चालला आणि संध्याकाळी साई महाराजांचे त्यांच्या फेरफटकेच्या वेळी दर्शन घेण्यासाठी गेलो. ते खूपच प्रसन्न मनस्थितीत दिसले. त्यांची चाल हळुवार होती. त्यांनी थट्टा, मस्करी व विविध हावभाव करून उपस्थितांच्या मध्ये हास्य फुलवले. रात्री वाड्यात भीष्मांनी भागवताचे व दासबोधाचे वाचन केले.
दिनांक 29/2/1912. मी सकाळी प्रार्थना केली आणि नेहमीप्रमाणे आमचा पंचदशीचा वर्ग भरविला. वर्ग चालू असताना साईबाबा बाहेर पडून ते साठेवाड्याजवळून जाताना त्यांचे आम्ही दर्शन घेतले. ते खूपच थकले असल्याचे दिसले. ते परतल्यावर त्यांचे मी पुन्हा दर्शन घेतले. ते त्यावेळी अगदी शांत चित्त दिसले. ते म्हणाले की बाळासाहेब भाटे खत्री व त्यांची पत्नी साळी म्हणजे कोष्टी होती, म्हणून त्यांचा मुलगाही साळी होता. साईसाहेब पुढे म्हणाले की वासुदेव काका त्यांच्या पूर्वजन्मात राजपूत होते व त्यांचे नाव जयसिंग होते. राजपूत जयसिंगला मटण खूप आवडे. साईसाहेब व इतर त्याला बकऱ्याचे डोके हवे का असे विचारून चिड आणीत असत. जयसिंगला 3 मुलगे होते. ते लष्करात सेवेस होते. जयसिंगला एक मुलगी होती. ती वाईट चालीरीतीची झाली. तिला एका न्हाव्याने ठेवून घेतली. त्यांच्यापासून तिला मुलं झाली आणि तिथेच ती मरण पावली. मध्यान्ह आरती नेहमीप्रमाणे पार पाडली. आरतीनंतर वामन ताते तेथे आले. त्यांना पूजा करावायची इच्छा होती, परंतु त्यांच्यावर कठोर शब्दांचा वर्षाव झाला. दुपारच्या जेवणानंतर मी काही वेळ पहुडलो. उठल्यावर पंचदशीचा वर्ग आम्ही सायंकाळी साईसाहेबांचे त्यांच्या फेरफटकेच्या वेळी दर्शन घेण्यास जाईपर्यंत पुढे चालविला. वाड्यातील आरतीनंतर मी चावडीकडे जाणाऱ्या शोभयात्रेत व तिथे होणाऱ्या शेजारतीत सामील होण्यासाठी मशिदीत गेलो. तिथे साईसाहेब रागवलेले पाहिले. मशिदीच्या छपरावर चढून दिवे लावणाऱ्यांना त्यांनी कठोर शब्द वापरले. शोभायात्रा सुरू झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या हातातील काठी बापूसाहेब यांच्या पत्नी सौ ताईजो यांच्या दिशेने भिरकावली. चावडीत साईसाहेब बापूसाहेब जोगांजवळ गेल्याने साईसाहेब बापूसाहेबांना मारतील, त्यांचे हात धरतील आणि आरती का करण्यात आली म्हणून विचारणा करतील असे मला वाटले. परंतु काही वेळाने साईसाहेबांनी त्यांच्याकडील काठीने बाळाशिंपी व नंतर ज्यांना मी मारुती म्हणून संबोधतो त्या त्रिंबकरावांना मारले. बाळशिंपी पळून गेला. त्रिंबकराव मात्र साई महाराजांसमोर विनम्र होऊन उभे राहिल्याने त्यांना साई महाराजांच्या बुक्क्यांचा प्रसाद मिळाला. मला वाटते की त्रिंबकरावांना साई महाराजांच्या लोभाचा भरभरून लाभ झाला. आम्ही जेव्हा परतलो तेव्हा साईसाहेब मोठमोठ्याने बोलत होते. मी बाळासाहेब भाटे यांच्या बरोबर बोलत बसलो. भीष्मांनी भागवत व दासबोध वाचले. दिनांक 1/3/1912. मी सकाळी 11च्या सुमारास मशिदीत गेलो. तिथे साईबाबा खूपच आनंदी मनस्थितीत परंतु बरेच थकलेले दिसले. फकीर बाबाबद्दल कठोर शब्दाचा उच्चार करीत त्रिंबकराव अगदी जवळ आले. ती मला एक केवळ क्षुल्लक बाब वाटली. मध्यान्ह आरती नेहमीप्रमाणे पार पडली. साईबाबांनी दीक्षित, नानासाहेब चांदूरकर व साठे यांची आठवण काढली. दिनांक 3/3/1912. मी काकड आरतीला उपस्थित राहिलो. साईबाबा आनंदी मनस्थितीत दिसले. काहीही कठोर शब्द न उच्चारता ते मशिदीत गेले. टांगलेला दिवा काढीत असताना अब्दुल्ला यांच्या हातून आकस्मिक तो निसटला आणि जमिनीवर पडून त्याचा चक्काचूर झाला. मला वाटले की या प्रकारामुळे साईबाबा आता रागवतील, पण तसे काहीच घडले नाही. त्याची त्यांनी दखल सुद्धा घेतली नाही. आम्ही आमचा पंचदशीचा वर्ग भरविला. व्हरांड्यात वारा खूपच लागत असल्याने आम्ही माझ्या खोलीत बसलो. आम्ही साई महाराजांचे ते बाहेर निघताना आणि परत आल्यावर दर्शन घेतले. साईबाबा म्हणाले की मागच्या जन्मी मी त्यांच्या सोबत 2 किंवा 3 वर्ष होतो. आरामात जीवन जगण्याची घरी पुरेशी सोय असतानाही उदात्त सेवेकरिता बाहेर पडलो. याविषयी अधिक काही जाणून घेण्याची इच्छा झाली, परंतु साईसाहेबांनी त्यापुढे काहीही सांगितले नाही. दिनांक 4/3/1912. माझ्या पत्नीला साईसाहेबांच्या पूजेस जाण्यास उशीर झाला. तरीही
साई साहेबांनी अगदी कृपाळूपणे जेवण थांबवून तिला पूजा करू दिली. दिनांक 6/3/1912 आम्ही कुठस्थ दीप संपविले आणि ज्ञानदीपाला सुरुवात केली. वर्ग संपल्यावर मी नेहमीप्रमाणे मशिदीत गेलो. तिथे साईबाबा खूपच प्रसन्न मनस्थितीत असल्याचे दिसले, म्हणून बसून त्यांची सेवा करू लागलो. ते म्हणाले की त्यांची कंबर, छाती व मानेकडील भाग धरल्यासारखे त्यांना वाटत आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी नागवेलीची पाने त्यांच्या डोळ्यावर ठेवण्याचा विचार केला. तसे करून काय प्रकार झाला तो पाहण्यासाठी म्हणून डोळे उघडले असता काहीतरी दिसल्याने त्यांना आश्चर्य वाटले. ते काय होते त्यांना कळू शकले नाही. त्याचा एक पाय त्यांनी धरला तसे ते निश्चित पडले. त्यांनी अग्नी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला, परंतु इंधन पुरेसे न सुकलेले असल्याने अग्नीने पेट घेतला नाही. त्यांना वाटले की 4 मृतदेह बाहेर काढताना त्यांनी पाहिले, परंतु ते कुणाचे होते ते त्यांना काही कळू शकले नाही. साई साहेबांचे हे बोलणे त्याच पद्धतीने पुढे चालू राहिले. ते म्हणाले की त्यांचा डावीकडील वरचा व खालचा जबडा खूपच दुखत असल्याने ते पाणीही पिऊ शकत नव्हते. दिनांक 7/3/1912 मी काकड आरतीला उपस्थित राहिलो. साई महाराज इतक्या आनंदी मनस्थितीत दिसत होते की त्यांनी मशिदीकडे जाण्यासाठी चावडी सोडत असताना नाचून दाखविले. दिनांक 8/3/1912 भीष्म व बंडू सकाळी लवकर उठले आणि त्यांनी संगीतमय प्रार्थना केली. ती बरीच उपयुक्त ठरली. मी प्रार्थना केली. नंतर आम्ही आमचा पंचदशीचा वर्ग भरविला. आम्ही साई महाराजांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले. नंतर मी मशिदीत गेलो. साई महाराजांनी अगदी कृपाळूपणे मला माझ्या नावाने हाक मारली. मी खाली बसतो न बसतो तोच त्यांनी त्यांच्या 4 भावांची गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की ते तरुण होते तरी खूप हुशार होते. ते त्यांच्या खूप प्रशस्त असलेल्या घरात खेळत असत. ते त्यांच्या घराजवळच्या अशुभ खाण्यातही खेळत असत. अशुभ खाण्या शेजारी एक अगदी वृद्ध झालेला माणूस बसत असे. तो मशिदीत किंवा अशुभ खाण्यात जात नसे. तेथे न जाण्याचे कारण त्या वास्तूत साई महाराजांचा तिथे वावर असल्याने त्यांच्या आहेत असे तो सांगत. त्यांच्या आप्तांना हे आवडत नव्हते, तरी साईबाबा अशुभ खाण्यातही जात असत आणि तिथे होणाऱ्या कार्यक्रमाला आपली पसंती देत असत. तो वयोवृद्ध ग्रस्त साईबाबांच्या आईचे वडील असल्याचे कळले. त्याच्यासाठी साईबाबा नेहमी भाकरी आणि भाकरी बरोबर खायला इतर काही पदार्थ नेत असत. त्या वृद्ध ग्रस्ताला कुष्ठरोग झाला होता. त्याच्या हातापायांच्या बोटांचे दुखणे दिवसेंदिवस वाढत गेले आणि त्याने अन्न पाणी घेणे नाकारून अखेरीस मृत्यू पत्करला. त्यावेळी साईबाबा त्या वृद्ध ग्रस्ताच्या जवळच खेळत होते. त्यांना त्या वृद्ध ग्रस्ताचा मृत्यू समीप आला आहे याची कल्पनाही आली नाही. साईबाबांनी त्या वृद्ध ग्रस्ताविषयी त्यांच्या आईला सांगितले. ती तिच्या वडिलांना पाहायला गेली. साईबाबा जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांना तो ग्रस्त मृत झाला असल्याचे व त्याच्या देहाचे तांदूळात रूपांतर झाले असल्याचे आढळले. त्या वृद्ध ग्रस्ताचे कपडे ताब्यात घेण्यास कोणीही पुढे आले नाही. नंतर दिसणारा तांदूळही अदृश्य झाला आणि तो वृद्धग्रस्त मांग म्हणून पुन्हा जन्मला. साईबाबांनी त्याला जेव खाऊ घातले. त्यानंतर तो वृद्धग्रस्त 3ऱ्या खेपेस कोंडाजीचा मुलगा म्हणून जन्मास आला. तो मुलगा साईबाबांबरोबर खेळला आणि काही महिन्यापूर्वी निधन पावला. मध्यान्ह आरतीच्या वेळी साईबाबा माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या डाव्या दंडाला स्पर्श केला. त्यानंतर त्यांनी एका हाताने
आपण तरुण माणूस दर्शवण्यासाठी जसे करतो तसे माझ्या कमरेवर पकडले आणि दुसऱ्या हाताने आपण माणूस निघून जात असल्याचे दर्शवण्यासाठी जसे करतो तशी खूण केली. त्यांनी डोळ्यांनीही खूण केली. मला यातले काहीच कळले नाही आणि मी दिवसभर गोंधळलेल्या अवस्थेत राहिलो. दिनांक 9/3/1912 मी सकाळी काकड आरतीला उपस्थित राहिलो. साईसाहेब खूपच प्रसन्न मनस्थितीत दिसले. ईश्वर सर्वांपेक्षा महान आहे असे सांगत त्यांनी नेहमीप्रमाणे आशीर्वाद दिला. नंतर ते मशिदीत गेले. मी परतलो, प्रार्थना केली आणि पंचदशीच्या वर्गाची तयारी करीत असताना मुंबईहून धनजी शहांचे आगमन झाले. त्यांनी साईसाहेबांसाठी अगदी उत्तम प्रकारची फळे आणली. आम्ही गप्पा मारीत बसलो. साईसाहेबांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले. आम्ही आमचा वर्ग भरविला, पण त्यात फारशी प्रगती झाली नाही. मी नेहमीप्रमाणे मशिदीत गेलो. साईसाहेबांनी निंबराच्या दक्षिण दिशेकडील कोनाड्यात बसलेल्या 2 चिमण्यांचा इतिहास सांगितला. ते म्हणाले की त्या चिमण्यांनी तिथे आपले घरटे बनवले होते आणि आता जशा बसल्या आहेत तशा त्या त्यावेळी त्यात बसत असत. मृत्यूने त्यांच्यावर अकाली झडप घातली. तो मृत्यू एका सर्पाच्या रूपात आला. तो निंबराभोवती सरपटला आणि चिमण्यांच्या नकळत त्यांना त्याने गिळले. त्या चिमण्यांनी आता पुन्हा जन्म घेतला आहे. त्यांनी पूर्वी जसे घरटे बांधले होते तसेच ते आताही पुन्हा बांधले आहे आणि त्यात पूर्वी जशा त्या बसत असत अगदी तशाच आता पुन्हा बसल्या आहेत. ते पुढे म्हणाले की त्यांनी त्यांना कधीच स्पर्श केला नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी साधे हितगुजही केले नाही. त्यांनी धनजी शाह यांच्या पूजेचा स्वीकार केला आणि इतर वेळापेक्षा यावेळी जास्त वेळ त्यांच्या अनुमतीने त्यांना घालण्यात आलेली माळा ते तसेच धारण करून राहिले. त्यांना फुले आवडली आणि त्यांनी काही द्राक्षे खाल्ली. धनजी शाह साहजिकच माझ्या सोबत राहिला आहे. जेवणानंतर मी काही वेळ पौडलो. उठल्यावर आम्ही आमचा वर्ग भरविला किंवा काहीसे पुढे चालवला. आता यातील आजच्या भागाने आम्हाला खूपच आनंद झाला. सूर्यास्त होत असताना आम्ही साई महाराजांचे त्यांच्या फेरफटक्याच्या वेळी दर्शन घेण्यास गेलो. ते प्रसन्न मनस्थितीत दिसले. त्यांना निशाणे वगैरे दिखाऊ गोष्टींचा मोह नाही. मला माणसे हवी आहेत असे काहीतरी ते म्हणाले. रात्री भीष्मांनी स्वानुभव दिनकर व दासबोध वाचन केले. रात्री भीष्मांनी स्वानुभव दिनकर हा ग्रंथ व दासबोधाचे वाचन केले. त्यानंतर भजनही झाले. या कार्यक्रमांना बाळासाहेब भाटेही उपस्थित होते. दिनांक 10/3/1912 आम्ही साईबाबांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले. ते परतल्यावर मी मशिदीत गेलो. मला माझ्या नावाने हाक मारून त्यांनी सांगितले की त्यांचे वडील खूप श्रीमंत होते. माहीत असलेल्या जागी त्यांनी पैसा पुरून ठेवला होता. तरुणपणे एकदा त्यांच्या वडिलांशी क्षुल्लकशा कारणावरून मतभेद झाले. परिणामी साईबाबा एका जागी निघून गेले. ती जागा रुंद व जाड नागफणी काटेरी झाडांच्या कुंपणाने वेष्टिलेली होती. तिथे त्यांना जमिनीखाली मोठा खजिना असल्याचे आढळून आले. ते तिथे बसले असता त्यांचे रूप पालटून ते एक मोठा कोबरा झाले. ते त्या खजिन्यावर थोडा वेळ बसले. नंतर त्यांना निघून जावेसे वाटले म्हणून तिथून निघून ते एका जवळच्या गावी आले. दरम्यानच्या मार्गात त्यांना त्यांचे मूळ मनुष्यरूप प्राप्त झाले. नंतर जिथे माणसे मारली गेली त्या बोळात ते गेले. ते इकडे तिकडे फिरले पण त्यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यानंतर भिक्षा मागत ते निघाले आणि जमिनीत पुरलेल्या धनाचा सारा साठा त्यांनी आणला. माध्यान्ह आरती नेहमीप्रमाणे पार पडली. मी जेव्हा परत यायला निघालो तेव्हा ते म्हणाले, इकडे लक्ष दे, काळजी घे, काही पाहुणे येतील, त्यांना प्रवेश देऊ नकोस. हे सर्व असे सूचित करीत होते की माझ्या बाबतीत काहीतरी अप्रिय घटना घडणार असून मी त्यांना
समर्थपणे तोंड दिले पाहिजे. दुपारच्या भोजनानंतर मी काही वेळ नेहमीसारखाच पहुडलो. उठल्यावर अण्णासाहेब मुतालिक यांनी मला लिहिले पत्र मिळाले. त्यात ते लिहितात की उमा आता वयात आली आहे. धार्मिक व सामाजिक सोहळा आयोजित करायचा आहे, म्हणजेच खूप खर्च होणार आहे. अमरावतीहून नारायण धामणकर मला लिहितात की पैशासाठी त्या सर्वांवर चहूबाजूंनी फार मोठा दबाव आला आहे. यावरून साईसाहेबांनी दिलेल्या इशाऱ्याची आवश्यकता मला समजली. दिनांक 12/3/1912 आम्ही साई महाराजांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले. ते परत आल्यावर त्यांचे दर्शन घेण्याकरता मी मशिदीत गेलो. तिथे मी स्थानापन्न होताच साईसाहेब म्हणाले, लोक खूपच अजान आहेत. जेव्हा ते मला प्रत्यक्ष ध्येय रूपात पाहत नाहीत तेव्हा त्यांना वाटते की मी नाही. ते पुढे म्हणाले की आज सकाळी त्यांच्या मनात पिंपळगावचा विचार आला. तिकडच्या 4 माणसांशी त्यांची गाठ पडली आणि ती माणसे त्यांच्या पाठोपाठ मशिदीत गेली. त्यानंतर त्या संभाषणाने विवाहासंबंधीच्या विषयाकडे वळण घेतले. बांधल्या जाणाऱ्या नवीन भिंतीकडे निर्देश करीत साईबाबा म्हणाले की ती जागा येण्या जाण्याचा मार्ग म्हणून वापरली जात असे व तिथे एक सडपातळ झाड होते. एक म्हातारा माणूस तिथे बसत असे. तो माणूस खूपच धार्मिक वृत्तीचा होता. तो जालन्याहून आला होता. इथे येऊन त्याला 12 वर्षे उलटून गेली आणि त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या भावाला व कुटुंबाला खूपच हालाकीत दिवस काढावे लागले. तरी तो परत जाण्याची फिकीरही करत नव्हता. अखेरीस परत जायला त्याचे मन वळविण्यात आले. तो घोड्याच्या पाठीवरून निघाला आणि साईसाहेबांनी त्याला 2 चाकांच्या मालवाहतुकीच्या गाडीतून सोबत केली. जालन्याला आल्यावर तो म्हातारा माणूस आपली बायको व मोठ्या झालेल्या 4 मुलांबरोबर राहू लागला. नंतर अचानक त्याने आपल्या भावाच्या मुलीबरोबर लग्न करायचे ठरविले. हे लग्न प्रत्येकाच्या उपहासाचा विषय झाला, तरी पार पडले. नववधू वयाने अगदीच लहान होती. ती वयात आल्यावर त्या म्हाताऱ्या माणसापासून तिला एक मुलगा झाला. त्यानंतर तो मुलगा 6 वर्षाचा झाला तेव्हा तो म्हातारा माणूस मेला. त्या मुलावर बिरादरीकडून विष प्रयोग झाला. ती विधवा तरुणी व मातृत्व हिरावलेली आई पुनर्विवाह न करता वैषयिक वासना विरहित शुद्ध व साध्वी जीवन जगली आणि सरते शेवटी मृत्यू पावली. तो मुलगा बाबू म्हणून पुन्हा जन्माला आला व मरण पावला. तो आता मुंबईत पुन्हा जन्माला आला आहे अशी देवाची कौशल्यपूर्ण करणी आहे. दिनांक 13/3/1912 आम्ही साई महाराजांचे ते बाहेर निघताना आणि परतल्यावर मशिदीत दर्शन घेतले. तिथे त्यांनी एक मोठी गोष्ट सांगितली. एक वयस्कर पाटील त्यांना भेटावयास येत असे. सुरुवातीला 4 व नंतर सुमारे 12 गोविंदा त्या पाटलाच्या मागावर असत. 12 गोविंदा म्हणजे 12 हेर. त्यांच्यातील भांडण विकोपाला जाऊन त्यांच्यात एकदा हाणामारी झाली होती. साईसाहेबांनी त्या वृद्ध माणसाची बाजू घेतली. या जागेत भेट घेतली आणि एका प्रसंगी गोविंदांनी त्यांच्यावर हल्ला केला असता त्या गोविंदांना त्यांनी चांगलेच फटकावले. कोणी? साईबाबांनी. शेवटचा मार्ग म्हणून त्या वृद्ध माणसाशी व्यवहार करण्यासाठी त्याचे अपहरण करून त्याला एका मोठ्या वस्तीच्या गावात पोलीस ठेवण्यात आले. तेव्हा साईसाहेबांनी त्यात हस्तक्षेप करून त्या वृद्ध माणसाला सोडविले. दिनांक 19/5/1917 मी सकाळी लवकर उठलो. बरीच मंडळी जमा झाल्याने मी प्रार्थना करू शकलो नाही. त्यावेळी अशी काही हालचाल झाली की जिने आम्हाला इथे थांबवून ठेवले आणि दुपारपर्यंत जाऊ दिले नाही. केळकर हालचालीच्या बाजूने आपले वजन खर्ची घालीत असल्याचे दिसले. त्यावेळी अगदी विनाकारण मला चिडल्यासारखे झाले आणि मी निघण्याचा आग्रह धरला. संगमनेरचे आघाडीचे वकील
श्री संत यांच्या घरी पान सुपारी झाल्यावर दुपारी 8:30 वाजता आम्ही निघालो. सुमारे 8:30 वाजता आम्ही निघालो. मार्गात गाडीच्या चाकामधील नळीतील छिद्र काढून झाल्यावर सकाळी 10च्या सुमारास आम्ही शिर्डीला पोहोचलो. आमच्या निवासाची सोय दीक्षित वाड्यात करण्यात आली. त्यावेळी तिथे बापूसाहेब बुट्टी, नारायण पंडित व बुट्टी यांचे नोकर चाकर ही मंडळी होती. माधवराव देशपांडे, बाळासाहेब भाटे, बापूसाहेब जोग व इतर माझे जुने स्नेही तिथे जमा झाले. आम्ही मशिदीत गेलो आणि साई महाराजांना वंदन केले. तेव्हा ते अशा प्रसन्न मनस्थितीत होते की यापूर्वी कधी त्यांना मी असे पाहिलेच नव्हते. त्यांनी नेहमीप्रमाणे दक्षिणा मागितली आणि मी त्यांना आम्ही सर्वांनीच दिली. लोकमान्य टिळकांकडे बघून ते म्हणाले, म्हणजे आता लोकमान्य टिळक तिथे आलेले आहेत साईबाबांच्या समोर. लोक वाईट आहेत, तुम्ही तुम्हाला तुमच्या सारखेच ठेवा. मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी माझ्याकडून काही रुपये घेतले. केळकर व पारेगावकर यांनी दक्षिणा दिली. माधवराव देशपांडे यांनी आमच्याकरिता आम्हाला पुढे येवलेला जाण्यासाठी परवानगी मागितली. त्यावर साईसाहेब म्हणाले, वाट्यात उष्म्याने मरायला जावेसे तुम्हाला का वाटते? इथे तुम्ही तुमचे जेवण घ्या आणि मग दुपारनंतर वातावरणात गारवा वाटू लागल्यावर निघा. श्यामा, या लोकांना जेवू घाल. साईसाहेबांच्या या आदेशामुळे आम्ही थांबलो. माधवराव देशपांडे यांच्या बरोबर जेवण घेतले. काही मिनिटे विश्रांती घेतली. त्यावर पुन्हा मशिदीत गेलो. तिथे पाहिले तर साई महाराज पहुडले होते आणि ते झोपले आहेत असे वाटले. चावडीत लोकांनी लोकमान्यांना पान सुपारी दिली. आम्ही परत मशिदीत गेलो. त्यावेळी साई महाराज बसलेले होते. त्यांनी आम्हाला उदी दिली आणि निघण्याची परवानगी दिली. त्यानुसार आम्ही मोटारीने पुढच्या मार्गाला निघालो. आता ही जी रोजनिशी दादासाहेब खापर्डे यांनी लिहिली आहे, या रोजनिशी संदर्भात अधिक माहिती मी पुढे वाचणार आहे. माननीय श्री गणेश श्रीकृष्ण खापर्डे यांची शिर्डी रोजनिशी संस्थान प्रकाशित साई लीला मासिकाच्या ऑगस्ट 1985 अंकापासून क्रमशः प्रसिद्ध करण्यात आली. यापूर्वी प्रथम इसवी सन 1924-25 मध्ये शिर्डी रोजनिशीतील काही उतारे साई लीलात प्रसिद्ध करण्यात आले होते. संपूर्ण शिर्डी रोजनिशी अजून प्रकाशात आली असल्याची खात्री मला नसल्याने व त्याविषयीच्या उत्सुकतेपोटी मी मुद्दामून शिर्डी रोजनिशीतील उतारे म्हणून त्यावेळी काय प्रसिद्ध झाले होते ते पाहिले. सौ लक्ष्मीबाई गणेश खापर्डे या श्री साईबाबांचा असीम लोभ लाभलेल्या, त्यांच्या पसंतीस उतरलेल्या व त्यांची दीक्षा प्राप्त झालेल्या निष्ठावान भक्त होत्या. साईंशी त्यांचा ऋणानुबंध आणि साईंकडून त्यांना मिळालेली दीक्षा याचे वर्णन श्री साई सच्चरितातील 27व्या अध्यायामधील 139 ते 169 या ओव्यांमध्ये केलेले आहे. त्याचप्रमाणे 7व्या अध्यायामधील 100 ते 110 ओव्यात लक्ष्मीबाईच्या मुलाच्या अंगावर उठलेल्या ग्रंथी ज्वराच्या गाठी बाबांनी स्वतःच्या अंगावर घेऊन लक्ष्मीबाईची चिंता कशी दूर केली ही अंगावर रोमांच उभी करणारी हकीकत सादर करण्यात आलेली आहे. प्रथम आपण त्या कथा काय आहेत ते पाहू आणि मग या संदर्भातील शिर्डी रोजनिशीतील उल्लेख व श्री साई सच्चरितातील नमूद न झालेली इतर अवांतर माहिती याचे परीक्षण करू. त्यानंतर आपण लक्ष्मीबाईच्या अंतकाळपर्यंतच्या जीवन कथेचा आढावा घेऊ. त्यावरून लक्ष्मीबाईंच्या व्यस्त व गतिमान जीवनाची कल्पना वाचकांना येईल. मृत्यू समयी आयुष्य सार्थक झाल्याचे तृप्त समाधान लक्ष्मीबाईंना तर लाभलेच, शिवाय त्यावेळी अखेरच्या क्षणी त्यांना आपल्या सद्गुरु साईबाबांचे दर्शन होऊन त्या कृपावंत झाल्या, धन्य झाल्या. यापेक्षा अधिक आनंदाची अपेक्षा कोण साई भक्त करेल.
ओम साईराम.